श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, रम्य हिमालय पर्वतावरील महावनामध्ये स्वतःच्या बाहूंच्या सामर्थ्यावरच विसंबून राहणारा पांडू आपल्या त्या 5 देखण्या पुत्रांकडे पाहत संतुष्ट मनाने काळ घालवू लागला. एकदा असे झाले की वनातील वृक्षांवर कमनीय कुसुमांचा बहर आला असता प्राणीमात्रांना मुग्ध करून सोडणाऱ्या वसंत ऋतूमध्ये पांडू माद्रीबरोबर वनामध्ये सहज संचार करीत होता. पलाश, तिलक, चंपक, परिभद्रक आणि यासारख्याच अन्य वृक्षांनी ते वन गजबजून गेले होते. ते वृक्ष फुलांनी डवरलेले होते आणि फळांनी लगडलेले होते. ठिकठिकाणी सुंदर सरोवरे होती आणि कमळांनी त्यांना शोभा वाढविली होती. असे ते मनोरम वन पाहिल्यावर पांडूच्या मनामध्ये कामविकार प्रबळ झाला. हर्षाने बेभान होऊन देवाप्रमाणे वनामध्ये संचार करणाऱ्या पांडूबरोबर एकटीच माद्री होती. तिने सुंदर वस्त्र परिधान केले होते. तारुण्याच्या ऐन भरात असलेल्या व झिरझिरीत वस्त्र नेसलेल्या माद्रीकडे पांडूने टक लावून पाहिले आणि एखाद्या वनामध्ये वणवा भडकावा त्याप्रमाणे त्याचे मनोविकार उद्दीपित झाले. भोवताली गर्द रान, सारा एकांत आणि अगदी जवळ माद्रीसारखी कमलनयना चाफेकळी. तिच्यावर त्याची दृष्टी खिळून राहिली. मदनाने त्याच्यावर पूर्ण पगडा बसवला आणि स्वतःचे भरकटलेले मन तो आवरू शकला नाही. रानातील एकांतामध्ये त्याने कामावेगाच्या भरात माद्रीला घट्ट कवटाळले. माद्रीचा थरकाप झाला आणि तिने होता नव्हता तेवढा जोर करून त्याला दूर लोटले. पण विषयासक्तीने पांडू बेभान झाला होता. मागे मृगरूप धारण करणाऱ्या ऋषीने त्याला जो शाप दिला होता त्याची थोडीसुद्धा आठवण त्याला या क्षणी झाली नाही आणि माद्रीने केलेल्या प्रतिकाराकडे दुर्लक्ष करून त्याने थोडीफार बळजबरी केली आणि तो तिच्याशी संगत झाला. त्याचे मरण ओढावले होते म्हणूनच त्याचा कामविकार असला अनावर झाला आणि जणू दैवाचीच टोचणी लागल्यामुळे ऋषींच्या शापापासून निर्माण झालेल्या संकटाचा त्याच्या मनात विचारही आला नाही. कामासक्त झालेल्या पांडूची बुद्धी प्रत्यक्ष काळानेच भ्रष्ट करून टाकली आणि साऱ्या इंद्रियावर आक्रमण करून ती भ्रष्ट बुद्धी विवेकशक्तीबरोबरच नष्ट झाली. इतके दिवस परम धर्मात्मा असलेला पांडू अविवेकाने माद्रीबरोबर रममाण झाला आणि त्याने मृत्यूने त्याच्यावर एकाएकी झडप घातली. निष्प्राण झालेल्या पांडूच्या देहाला कवटाळून माद्री पुन्हा पुन्हा दुःखातिरेकाने विलाप करू लागली. तेवढ्यात कुंती आपल्या 3 पुत्रांसह आणि माद्रीच्या पुत्रांसह तेथे आली आणि राजाची ती दारुण अवस्था तिच्या नजरेला पडली. दुःखाने व्याकुळ झालेल्या कुंतीला माद्री म्हणाली, तू एकटीच इकडे ये, मुले तिथेच थांबू देत. माद्रीचे ते बोलणे ऐकल्यावर कुंतीने मुलांना दूर उभे राहावयास सांगितले आणि हाय रे कर्मा, घात झाला असा हंबरडा फोडून ती धावतच पांडूजवळ गेली. जमिनीवर पडलेल्या पांडूच्या शवाकडे आणि त्याला कवटाळून बसलेल्या माद्रीकडे पाहताच कुंतीचा शोकावेग अनावर झाला आणि दुःखाचा कळस होऊन ती आक्रोश करू लागली. तुम्ही सदैव आपल्या मनावर ताबा ठेवला होता. मीही तुम्हाला सारखी जपत होते. माद्री, राजाच्या हातून काही अविचाराचे कृत्य घडू नये
म्हणून तू देखील त्याला फार जपावयास हवे होते. जपणे बाजूलाच राहिले, उलट एकांतामध्ये तू त्याच्या मनाला भुरळ घातलीस. हे तुझ्याने करवले तरी कसे? त्या ऋषीने दिलेल्या शापाची त्यांना नित्य जाणीव होती. असे असता एकांतामध्ये तुझ्या सहवासात त्यांची वासना प्रबळ व्हावी ही दुर्दैवाची सीमाच होय. पण माद्री, तू खरोखरच धन्य आहेस. त्यांच्या उल्हसित मुखाचे तुला दर्शन तरी घडले. मी मात्र कपाळकरंटी ठरले. माद्री म्हणाली, मी केविलवाणेपणाने त्यांची विनवणी केली, पण पुन्हा पुन्हा त्यांना दूर लोटण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या मनाला ते आवर घालू शकले नाहीत. दैवाने ठरवून दिलेली गोष्ट त्यांच्या हातून घडावयाची असेच ठरलेले असले पाहिजे. कुंती म्हणाली, मी त्यांची ज्येष्ठ धर्मपत्नी आहे. स्वाभाविकच धर्माचे ज्येष्ठ फळ मलाच मिळावयास पाहिजे. जी गोष्ट करण्याचा मी निर्धार केला आहे तिच्या मार्गात तू अडथळा आणू नकोस. निधन पावलेल्या माझ्या पतीच्या मागोमाग मीही जाण्याचे ठरविले आहे. उठ, तू यांची मिठी सोडून दे आणि या मुलांचा प्रतिपाळ कर. माद्री म्हणाली, अगदी अखेरपर्यंत हे मला सोडून क्षणभरही दूर गेले नाहीत, म्हणून त्यांच्या मागोमाग या जगातून निघून जाण्याचा अधिकार माझाच आहे. शिवाय अजून माझी भोगाभिलाषा तृप्त झाली नाही. वडील सवतीनेच मला परवानगी द्यावी. हा भरतश्रेष्ठ राजा माझ्याशी समागम केल्यामुळेच मृत्युमुखी पडला आहे. अशा स्थितीत यमसदनामध्ये मी त्याची भोगेच्छा अतृप्त कशी ठेवू? यात आणखी एक गोष्ट आहे. तुझ्या 3 मुलांच्या बाबतीत मी पक्षपातरहित वृत्तीने वागूच शकणार नाही आणि असे जर झाले तर मला पाप लागेल. म्हणून कुंती, तू या माझ्या 2 मुलांना स्वतःच्या मुलांप्रमाणेच वागव. माझ्याच बाबतीत कामांध झाल्यामुळे राजाचे मरण ओढावले. राजाच्या शरीराबरोबरच माझेही शरीर चांगले झाका आणि आम्हा दोघांना एकदमच अग्नी द्या. आर्ये, माझे हे अखेरचे मागणे तू पूर्ण कर. यापुढेही तू माझ्या हिताची जपणूक कर आणि माझ्या मुलांचा प्रेमाने प्रतिपाळ कर. यापेक्षा तुला आणखी काही सांगावयाचे उरले आहे असे मला वाटत नाही. वैशंपायन म्हणाले, पांडूला चितेवर ठेवून चितेला अग्नी दिल्यावर मद्रराज कन्या माद्रीने पाहता पाहता धगधगत्या चितेत उडी टाकली. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.